मुलांची येते तर आई आहे ना, ते नाही येत असेल की. काही नाही, मज्जेत असतील, आईची कटकट नाही म्हणून. अहो असं थोडीच असतं. जाऊ दे ग, राहू दे त्यांना त्यांचं. पंडिवंच काहीच नाही होणार का हो? एकदा सगळं साफ करून झालं ना की मग रंगकाम काढू. संसाराला रंग द्यावा, भिंतींचं काय एवढं? कशाला गेला होता हा त्यांचे पाय धरायला? भाऊ आहे तो तुझा. पण हा शहाणपणा करायला कोणी सांगितलं अहो, होता? वंसू, तू मध्ये बोलू नकोस हा. आधीच तुझ्या नवऱ्याने डोकं फिरवलंय माझं. बरं मी उणं दुणं काही बोलले ना तर रडत बसशील. अगं पण माझं ऐकून तरी घे. कोणत्या महामूर्खानं सांगितलं होतं त्याला यांच्या पाया पडायला? अगं पण तू कशाला आरडाओरडा करतेस? नानी, तुला जर मी जड झाले असेल ना तर तसं सांग मला. मी म्हटलंय का तसं जड झाली म्हणून? तुला जाच होताय का माझा? आता काय करावं, कसला जाच? मग कशाला धाडलंस त्याला तिकडे? इतके दिवस झाले बायको माहेरी राहते, काही आहे त्यांना? काही विचारपूस चौकशी काही केलीये? नाही. बरं, पोरही मजेतच असतील. आई नाही म्हटल्यावर मनाचे मुखत्यार झाले असतील. पण मला एक कळत नाही, तू तरी हेडमास्टरनी सारखी कशाला वागतेस? नानी, तुझंच बघून शिकलीये हा. म्हणजे मी अशी वागते? अगं अजूनही मारतेस तू बोक्याला. मग म्हातारा झाला तरी मारणार मी त्याला, त्याचे गुणच तसले आहेत तर. अगं रडायला काय झालं बाई तुला? रडू नको बाबा, रडू नको. अशा घरी का पाठवलंस नानी मला? पण काय झालंय त्या घराला? चांगलं आहे की ग. हो, किती माणसं आहेत. गुद मरायला होतं मला. मी सतत साफसफाई करत राहायची आणि हे पसारा करत राहणार. बरं, मी एवढी स्वच्छता करायची ती कुणासाठी? एक कौतुकाचा शब्द नाही की शाबासकीची थाप नाही पाठीवर. वर यांचा स्वभाव भिडस्त. मी संसार कसा करायचा? अगं चांगले वकील आहेत ना ते. हो, वकील चांगले आहेत. अगं पण क्लायंट्स कडनं पैसे नाही मागत. 5-5 वर्षापूर्वी जिंकलेल्या केसेसचे पैसे अजून मागायची लाज वाटते यांना. कुणीच पैसे देत नाही. जाऊबाई तर सतत मला टोमणे मारतात. काही हवं असेल ना तर सासूबाईंपुढे हात पसरायचे. मग त्या वाटेल तसं बोलणार. आणि हे बोलणार नाहीत काय आईंना? बरं, भावालाही नाही बोलणार. मुलांसाठी 2 पैशाचं काही घ्यायचं झालं ना तरी मला घेता येत नाही. आणि हे बाहेर काही बोलत नाहीत. जे काही टराटरा ओरडायचं ते सगळं बायको समोर. फक्त विटलीये मी नानी संसाराला. कवडीचं सुख नाहीये. पोरं पण मोठी झाली आहेत, त्यांनाही जाच व्हायला लागलाय माझा. मग जर कोणालाच मी तिकडे नको असेल तर कशाला जाऊ मी त्या घरी? एवढे दिवस इथे माहेरी राहतेय, कुणाला काही आहे? नाही. अगं ते ना मजेत असतील तिकडे माझ्याशिवाय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, चालेल.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.